स्वातंत्र्य संग्राम एक ऐतिहासिक मागोवा. भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही ऐतिहासिक घटनांची एक मालिका होती, ज्याचा अंतिम उद्देश भारतातील ब्रिटिश राजवट संपवणे हा होता. हा स्वातंत्र्य लढा 1857 ते 1947 या काळात चालला. 1942 हे वर्ष भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील निर्णायक वळण ठरले. महात्मा गांधी यांच्या चले जाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभर जसा जनआंदोलकांचा उद्रेक झाला, तसाच त्याचा प्रभाव अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातही तीव्रपणे उमटला. या चळवळींमध्ये नवलेवाडी गावाने अग्रणी भूमिका बजावली. अकोले, सावरगाव, पाठ चाकीरवाडी, वैतागवाडी या गावातील नागरिकांचा सहभागही मोलाचा होता. ब्रिटिश सत्तेविरुद्ध उभारलेल्या या लढ्यात अकोले तालुक्यातील सामान्य शेतकरी, मजूर, युवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. सरकारी कार्यालयावर धाडी, सरकारने मालमत्तेची मोडतोड करणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, खांब मोडणे, टपालपेट्या पेटवणे, तिरंगा फडकवणे, सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणे अशा क्रांतिकारक स्वरूपाची कृत्ये या काळात घडली. या संघर्षामुळे इंग्रज प्रशासन हादरून गेले. 1942च्या आंदोलनानंतर ब्रिटिशांनी दडपशाहीचा मार्ग स्वीकारला. बुवासाहेब नवले, गोपाळा भांगरे, पी.जी. भांगरे, पी.बी. कडू पाटील, अण्णासाहेब शिंदे, धर्मा पोखरकर, राम नागरे यांच्यासह काही नेते पट्टा किल्ल्याच्या पायथ्याला वैतागवाडी गावात येऊन भूमिगत झाले. वैतागवाडीचे दगडू गोडे व त्यांच्या कुटुंबियांनी या सर्वांना आश्रय दिला होता. त्यानंतर इंग्रज सरकारने अखेर स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय कार्यकर्त्यांना जेलमध्ये डांबण्यास सुरुवात केली. बुवासाहेब नवले, नरसू सहादू नवले, चिमणबाई मेहता, साकूरचे फिरोदिया, अहिल्यानगरचे जी.एम. महाजन, सी.बी. आठरे, पी.सी. जोशी, अण्णासाहेब शिंदे, भाऊसाहेब थोरात यांच्यासह नवलेवाडीतील इतर 20 ते 22 जणांना जेलमध्ये टाकण्यात आले. या सर्व स्वातंत्र्य सेनानींनी 6 महिने ते 24 महिन्यांपर्यंत कारावास भोगला. तुरुंगात गेलेल्या सर्वांचा संपर्क याच काळात तुरुंगात असलेल्या कम्युनिस्ट नेत्यांबरोबर आला. या कम्युनिस्ट नेत्यांनी काही महिन्यात एक चांगला अभ्यास गट तयार केला. त्यातून या सर्वांना कम्युनिस्ट विचारधारेचा प्रभाव लाभला. जेलमधून सुटून आल्यानंतर या कार्यकर्त्यांनी डाव्या चळवळीचे काम आपल्या खांद्यावर घेतले. त्यानंतर तालुक्यातून मार्क्सवादी विचार, वर्ग संघर्षाची जाणीव आणि शोषणाविरुद्धचा लढा या माध्यमातून जनतेमध्ये राजकीय जागृती निर्माण केली. बाबूराव हरिभाऊ नाईकवाडी यांनीही 1942च्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सहभाग अत्यंत स्फूर्तिदायक होता. पोस्टाच्या पेट्या जाळणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांचे निरोप संदेश पोहोचवणे, बुलेटिन छापणे व वाटणे अशी महत्त्वाची कामे बाबांनी लीलया सांभाळली. 1942च्या चले जाव आंदोलनात अकोले, नवलेवाडी, राजूर, समशेरपूर, धामणवाडी, आवारी, साकीरवाडी, अंबड, गर्दनी, मनोहरपूर या गावातील धाडसी स्वातंत्र्य सैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला होता. नवलेवाडी व परिसरात शेतकरी, कष्टकरी आणि आदिवासी जनतेला संघटित करण्याचे कार्य सुरू झाले. दुष्काळ, उपासमार, जमीनदारी, शोषण आणि पोलिसी अत्याचार या विरोधात जनतेचा रोष वाढत गेला. या पार्श्वभूमीवर गोपाळराव भांगरे, बुवासाहेब नवले, मुरलीधर मास्तर नवले, धर्मा भांगरे, लक्ष्मण खोडके अर्थात ठाकूरभाई, सकरू बुधा मेंगाळ, किसन हांडे आदी चळवळींच्या केंद्रस्थानी आले. या संघर्षाचा परिपाक म्हणून शेतकरी संघटनांची पायाभरणी झाली. 6 जानेवारी 1945ला ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथे झालेली शेतकरी परिषद ही महाराष्ट्रातील पहिल्या शेतकरी परिषदांपैकी एक मानली जाते. पायपीट करून, हाल अपेष्टा सहन करून शेकडो शेतकरी या परिषदेत सहभागी झाले. या चळवळीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना संघटित स्वरूप दिले आणि त्यांना हक्काची जाणीव करून दिली. शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि द. ना. गव्हाणकरांच्या कला पथकाने परिषदेला उपस्थित असलेल्यांची मने जिंकली. अशातच 1948 साली कम्युनिस्ट पक्षावर बंदी घालण्यात आली. कार्यकर्त्यांना अटक झाली. जमिनी जप्त करण्यात आल्या. छळ आणि मारहाण झाली. तरीही चळवळ थांबली नाही. भूमिगत राहूनही कार्यकर्त्यांनी जनजागृतीचे काम सुरूच ठेवले. गावोगावी सभा, बैठका, गाणी, भाषणे यांच्या माध्यमातून लोकशिक्षण घडवले गेले.
1930 मध्ये जवळ बाळेश्वराच्या डोंगर रांगांमध्ये झालेला जंगल सत्याग्रह, महात्मा गांधीजींनी दिलेली मिठाच्या सत्याग्रहाची हाक, सत्यशोधक चळवळ यात हजारो लोक सहभागी झाले होते. दरम्यानच्या काळात सावकारशाही विरोधात एल्गार पुकारला. क्रांतिसिंह नाना पाटील या लढ्याचे राज्याचे नेतृत्व करत होते. सातारा व नगर जिल्हा सावकारशाही विरोधी चळवळींची मुख्य केंद्रे बनली. अकोले तालुका सावकारशाही विरोधी पेटून उठला. सावकारांच्या सावकारी कर्जाच्या वह्या जाळणे, प्रसंगी सावकारावर हल्ले करून सावकारशाहीवर जरब बसवणे, गोरगरीब माणसांच्या सावकाराच्या ताब्यातील ऐवज परत मिळवून देणे, अशा प्रकारे सावकारशाही विरोधी लढा बुलंद करण्यात डॉक्टर मुरलीधर मास्तर नवले आघाडीवर होते. किसनराव हांडे, सक्रूभाई मेंगाळ, कुशाबा नवले, धर्मा भांगरे, लक्ष्मण ठाकर त्यांच्या खांद्याला खांदा लावून मोलाची साथ देत होते. खिरवेरे येथे झालेल्या सावकारशाही आंदोलनात मुरलीधर मास्तर नवले यांना अटक करून नाशिक जेलमध्ये ठेवले होते. स्वातंत्र्यानंतर ही चळवळ थांबली नाही. शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांच्या न्यायासाठी लढा सुरूच राहिला. मानवी प्रतिष्ठा, सामाजिक समता, आर्थिक न्याय या मूल्यांसाठी झगडणारी ही चळवळ अकोले तालुक्याच्या सामाजिक इतिहासाचा अविभाज्य भाग बनली. 1942 नंतर अकोले तालुक्यात विशेषतः नवलेवाडी गावातून उभे राहिलेल्या क्रांतिकारी चळवळींनी स्वातंत्र्य लढ्याला स्थानिक पातळीवर भक्कम बळ दिले. या चळवळी केवळ राजकीय नव्हत्या, तर सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने जाणाऱ्या होत्या. आजही अकोले तालुक्याच्या प्रगतिशील, विवेकवादी आणि संघर्षशील परंपरेच्या मुळाशी या क्रांतिकारी वारशाचे अमूल्य योगदान आहे. 1928 साली तुकडेबंदीच्या कायद्याविरुद्ध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये फार मोठा असंतोष पसरला. या कायद्यामुळे लाखो शेतकरी जमिनीवरून उठणार होते. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील आणि अकोल्याचे बुवासाहेब नवले यांनी 1000 शेतकऱ्यांचा मोर्चा संगमनेरच्या कचेरीवर काढला. अखेर ब्रिटिश सरकारला हा कायदा मागे घ्यावा लागला. या कायद्याविरुद्ध झालेल्या चळवळीमुळे नगर जिल्ह्यात कम्युनिस्ट चळवळीची पायाभरणी होण्यास मदत झाली. 1942 चले जाव आंदोलनातील स्वातंत्र्य सेनानी अकोले येथून नबा दादा मनकर, बबन सीताराम सुतार. नवलेवाडी येथून कृष्णा सिदू नवले, कारभारी सतू नवले, काशिबा महादू नवले, गणपत पांडू नवले, गणपत भाऊ नवले, गणपत लक्ष्मण नवले, दगडू अंबू नवले, दादा सिदू नवले, बाबू प्रभू नवले, बाळा राणू नवले, म्हातारबा रभाजी नवले, रामचंद्र गंगाराम नवले, रामा गोविंदा नवले, रामा सतू नवले, रामा सिदू नवले, शंकर राणू नवले, शिवराम राणू नवले, कारभारी सतू नवले. राजूर येथून दत्तात्रय सयाजी पन्हाळे, तुकाराम लक्ष्मण माळवे. समशेरपूर येथून वामनराव नारायण जोशी म्हणजेच दाजी, सोमादेवजी जोरवर, हरिनाना बेदरकर, अंबू सोमा मेंगाळ, बाळा भोरू मेंगाळ, रखमाबाई सोमा मेंगाळ, सावळेराम सोमा मेंगाळ, गणपत हरी बेदरकर. धामणगाव आवरी येथून श्रीधर बळवंत भाटे, सांगवी येथून भागुजी तळपाडे, साकीरवाडी येथून गोपाळा धोंडू भांगरे, अंबड येथून भाऊ सोमा भोर, भीमा बाबा भोर, यशवंत भाऊ भोर, गर्दणी येथून पंडित नथू येलमामे, कळस येथून देवराम दगडू वाकचौरे, मनोहरपूर येथून पांडुरंग गोपाळा भांगरे. वरील गावे आणि विशेष नावे ही स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित आहेत. 9 ऑगस्ट 1942 पासून ते 1944 पर्यंत देशभरात निशस्त्र आंदोलने केली. महात्मा गांधी यांच्या काळात विविध सत्याग्रह झाले. त्यामध्ये नगर जिल्ह्यातील संगमनेर आणि अकोले तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले. अहिल्यानगर जिल्ह्याचा स्वातंत्र्य संग्राम हा ब्रिटिशांविरुद्धच्या सशस्त्र उठावांचा आणि गांधीवादी चळवळींचा एक गौरवशाली इतिहास आहे. 19व्या शतकात राघोजी भांगरे कोळी व भिल्ल बांधवांचे उठाव, तर 20व्या शतकात चले जाव आंदोलनात अकोले तालुक्यात झालेली नेत्यांची धरपकड ही या संग्रामांची वैशिष्ट्ये आहेत.